जायाचे शरीर जाईल क्षणात, जायाचे शरीर जाईल क्षणात, कहा गोपीनाथ पावेचिना। तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा दिवा। अनाथ पराधी कोणी नाही त्याला, किंवा अनाथ ज्ञानी कोणी नाही त्याला। पायापी विठ्ठला ठेवी मज, तुम्ही संत सारी कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा। तुका म्हणे ऐसी करा निर्वाण, तुका म्हणे ऐसी करा निर्वाण, मग तो रक्षण करील माझी। तुम्ही संत सारी कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा। विठ्ठल वेणुनादं चरन्तं दुरन्तं, स्वयं लीलया गोपवेशं दधानं। गवामृन्दकानन्दनं चारुहासं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरी चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानेल संतासी। रंजवू चित्तासी आपुलिया, कलावज्ञ जीव धरार्थावतारम। कलांकांक तेजोधिका मोदी वक्त्रम, खलाणीशवादापणोदार्ह दक्षम। समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा।
नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई, नमो त्रिभुवन पावणी, आद्यत्रय जननी देवाची, हे सारस्वताची गोड, तुम्ही चलाविली जी झाड, तरी अवधाने अमृते वाढ शिंकोनिकी जे, संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं तं, काषाय वस्त्रं करदण्डधारिणीं कमण्डलू पद्मकरेण शङ्खं, चक्रं गदाभूषयितभूषणाढ्यं, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये, जयाची वदे पूर्ण वेदांतवाणी, म्हणावी कसे हो तया लागी वाणी, परब्रह्मरूपी असा जो तुकावा, तयाची तुकी कोण दुजा तुकावा, तैसे तुमचे अवधान धाये, आणि तुम्ही म्हणा हे होय, ऐसे वक्तृत्व कवणा हे, जेणे तुम्ही रिजा जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तिचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता, भागवनी देह ठेविला पायी, चरणावरी डोई येथूनची, असो मंत्रहीन क्रिया नकाचर्या विचारू, सेवेमधी जमाधरा कृपा करा शेवटी, ऐशी वेळ येईल जेव्हा तेव्हा कृपा सुद्यावी विठ्ठल. जायाचे शरीर जाईल क्षणात, कहा गोपीनाथ पाविचना, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरुपहा फार सांगा देवा, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग हा संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत प्रसिद्ध असा अभंग आहे. आणि या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या अंतःकरणातील भगवान परमात्म्याच्या भेटीविषयीची तळमळ सांगून त्या संतांवरती त्या भावपूर्ततेची जबाबदारी टाकतात. विठ्ठला विठ्ठला किम निमित्त सेवा आहे हे आपणा सर्वांना विदित आहे, पण तरीही एक वक्त्याचं प्रधान कर्तव्य या न्यायानं सांगायचं ठरलं तर हा आपला सालाबाद प्रमाणे चालू असलेला नाम महोत्सव श्री विठ्ठल रखुमाई मंदिर आंबेगाव पुनर्वसन केडगाव या सर्वांच्या वतीनं चालू असलेला हा नाम महोत्सव आणि त्याच्यातील आज तृतीय क्रमांकाची कीर्तन सेवा ही माझ्यासारख्या सामान्य वारकरी विद्यार्थ्याच्या वाट्याला आलेली आहे. आणि या सेवेकरिता सुद्धा आपलं भाग्य म्हणा, आपल्याला खूप मोठी मोठी माणसं लाभली. अगदी नावं घेणं हा माझा स्वभाव नाही, पण घेतल्याशिवाय मलाही करमणार नाही. म्हणून एक वारकरी संप्रदायातील खूप मोठे आपल्याला लाभलेले गायक, वास्तविक पाहता ते खूप मोठे कीर्तनकार आहेत, तर तुमच्या गावात 7 दिवस थांबलेत हे तुमचं भाग्य आहे. आमचे आदरणीय परमपूज्य श्री हबप बालाजी महाराज मोहिते वांगीकर हे असतील आणि आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, अगदी आपण सर्वजण ज्यांच्यावरती मुलासारखं प्रेम करता. हो, मी तेच बोललो. असे आमचे आदरणीय परमपूज्य सिद्धेश्वर महाराज शेजूळ असतील मृदंगाचार्य, आणि एक शांत संयमी अगदी गोड व्यक्तिमत्व
असे श्री हबप रामेश्वर महाराज गरड वांगीकर असतील, आमचे आप्पा असतील, आपण सर्व मायबाप श्रोते सर्वांच्या चरणारविंदी मनोभावे वंदन करतो. आणि ज्याप्रमाणे मला ज्ञानोबाराय, तुकोबाराय, पांडुरंग, परमात्मा, सद्गुरू, जोग महाराज मला बुद्धी देतील, त्याप्रमाणे अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता प्राप्त होतो. मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरिभेटी. तसं पाहिलं तर एवढ्या सुज्ञ मंडळीमध्ये कीर्तन करावं एवढा माझा अधिकार नाही. का म्हणाल? तसं पाहिलं तर माझ्याकडे ज्ञान, ध्यान, जप, तप, योग्यता, अधिकार, पात्रता अशा प्रकारचं काही. मग एखादा उठून उभं राहिला आणि म्हणेल महाराज कशाला कीर्तनाला उभं राहिला, सध्या काय महाराष्ट्रात कमी कीर्तन करायचं का? ज्ञानोबारायांच्या ओवीप्रमाणे ज्ञानोबाराय बोलतात, ना तरी बालक बुबडा बोली, का वाकुडा विचुका पाऊली, ते चोज करुणी माऊली रिझी जीवी. नाही तर ज्ञानोबाराय ह्याही पुढे जाऊन सांगतात. आणि ज्ञानोबाराय बोलतात की लेकरू वेडं वाकडं जरी बोलू लागलं तरी माय बापाला मात्र कौतुक वाटत असतं. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये सुंदर असं कथन करतात. ज्ञानोबाराय बोलतात, जैसा स्वभाव माय बापाचा, अपत्य जरी बोले बोबडी वाचा, तरी अधिकची तयाचा संतोषाती. केवळ ज्ञानोबारायच बोलतात असं नाही, तर आमच्या तुकोबारायांची देखील तेच उद्गार आहे. तुकोबाराय सुद्धा म्हणतात, वेडी वाकुडी ही लिकुराचे बोल, करी ती नवल मायबाप. आपण जो नेहमी अभंग म्हणत असतो, पांडुरंगा करू प्रथम म्हणा, हा जो 100 चरणाचा अभंग आहे, यामध्ये सुद्धा एक आपल्याला असं चरण पाहायला सापडतं की मायबापा पुढे बाळक बोबडे, करोनी वाकडे मुख जैसे. या न्यायाप्रमाणे सेवा करण्याचा प्रयत्न विठ्ठल. आणि सप्ताह झाला ही आपल्या सर्वांची पुण्याई फळाला आली. होतो की नाही याच्यामध्येच फार मोठं शंका होती, किंबहुना रद्दही झाला होता. पण आपल्या सर्वांचं काहीतरी पुण्य गाठीशी असलेलं फळाला आलं आणि हा नाम महोत्सव आज पार पडतोय. आणि आज भगवंताची आपल्यावरती सर्वात मोठी कृपा आहे की एवढ्या मोठ्या महामारीतून आपण सर्वजण, तुम्हीही मीही कीर्तन करण्याकरता आलो आणि तुम्हीही कीर्तन ऐकण्याकरता जिवंत आहात. ही भगवंताची आपल्यावर असलेली कृपा आहे. महाराज वर्णन करतात, दिलाया काळे अवकाश, नाही पावलो आयुष्यानाश, कार्या कारण उरली शीश, गेले ते भूस जाऊ परते. आणि मग काही जण म्हणतील, महाराज एवढी मोठी जगावरती महामारी आहे आणि तरीही दरवर्षी सप्ताह कशाला करायचा? तर दरवर्षी सप्ताह करायचा म्हणजे घरी खायला मिळत नाही, इथे येऊन पंक्ती झोडपायच्या म्हणून सप्ताह करायचा नाही. काय
कळते का काय बोलतोय? मराठी येते ना तुम्हाला? सप्ताह का करायचा? त्याचं एकच कारण आहे, या जगाच्या पाठीवरती आपल्याला संतांचे विचारच सुख, समाधान आणि शांतता देऊ शकतात. म्हणून त्यांच्या विचाराचं प्रगटीकरण करायचं. विठ्ठल विठ्ठल. आणि आपलं भाग्य खूप मोठं की सप्ताहाचं हे 58वं वर्ष चालू आहे, बरोबर ना? म्हणजे अगदी आता 5 तपाचा कालावधी पूर्ण होण्याकरता 2च वर्ष बाकी आहेत. 2च वर्ष. आपला 58 वर्षाचा काळ हा चिंतनात गेलाय आणि त्याचंच कौतुक करायचं म्हणून हा नाममहोत्सव आहे. तुकोबाराय सुद्धा म्हणतात की जो काळ माझ्या आयुष्यातला चिंतनात सरला तो धन्यतेला प्राप्त झाला नाही, मला त्याचं कौतुक करावं वाटतं. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, सकळ मंगळ मंगळाचे, कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे, तेने गुणे नाम मंगळाचे झालिया वेचाचे कौतुक वाटे. विठ्ठला विठ्ठला. असो, सेवेला जो अभंग घेतलाय तो खूपच गोड आहे. आणि या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या अंतःकरणातील भगवंताच्या भेटीविषयीची तळमळ व्यक्त करतात, भेटीविषयीची जिज्ञासा व्यक्त करतात आणि भेटीविषयीची चिंता व्यक्त करतात. विठ्ठला विठ्ठला. तसं या संपूर्ण जगाचा विचार केला आपण तर या जगात असा माणूस नाही की ज्याला चिंता नाही. चिंतेचं स्वरूप भिन्न असेल पण चिंता नाही असा माणूसच नाही. किंबहुना शास्त्रकार सांगतात प्रत्येक मनुष्याला असमाधानामध्ये उत्कर्षाची चिंता असते, समाधानामध्ये स्थितीची चिंता असते आणि भयामध्ये अधःपतनाची चिंता असते. विठ्ठला विठ्ठला. प्रत्येक मनुष्याला असमाधानामध्ये उत्कर्षाची चिंता असते. किंबहुना आहे त्या स्थितीपासून प्रत्येकाला मोठंच व्हायचंय. महाराज आम्हाला मोठं व्हायचं नाही, मग एवढी धडपड चालली कशा करता? एवढी धडपड चालली कशा करता? तर या जगातल्या प्रत्येक माणसाला मोठं व्हायचंय. किंबहुना या जगातल्या प्रत्येक माणसाला स्वतःचा उत्कर्ष साधायचा आहे. किंबहुना या जगातल्या माणसाला प्रत्येकाला आपलं गंतव्य स्थान प्राप्त करायचं आहे. विठ्ठला मग त्या गंतव्य स्थानाच्या दिशेनं त्या आपल्या यथोचित साध्याच्या दृष्टीनं सर्वांनी उड्या टाकल्या पण ते साध्य मात्र सर्वांना प्राप्त झालं नाही. महाराज म्हणतात प्रत्येकाला असमाधानापासून प्रत्येक मनुष्याला असमाधानामध्ये उत्कर्षाची चिंता असते. एखाद्याला वाटतं सामान्य शेतकरी असेल तर त्याला वाटतं मी खूप मोठा शेतकरी व्हावं. एखादा सामान्य मृदंगाचार्य असेल त्याला वाटतं मी खूप मोठा मृदंगाचार्य व्हावं. एखादा सामान्य गायक असेल तर त्यालाही वाटतं मी हे काय चालले तुमचं विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. काय कीर्तनाच्या काही मर्यादा असतात आणि त्या पाळूनच कीर्तन केलं पाहिजे आणि ज्याच्यात मर्यादा असतात त्यालाच कीर्तन म्हणतात, नाहीतर बाकीचं तुम्हाला माहितीच आहे. विठ्ठला विठ्ठला. काय होईल थोडासा त्रास पण गुण हमखास. विठ्ठला विठ्ठला. हो महाराज या जगातल्या प्रत्येक मनुष्याला स्वतःचा उत्कर्ष साधायचा आहे. प्रत्येक मनुष्याला असमाधानामध्ये उत्कर्षाची चिंता असते, समाधानामध्ये स्थितीची चिंता असते. मोठं होणं खूप सोपं आहे पण मिळालेलं मोठेपण सांभाळणं खूप अवघड आहे.
किंबहुना जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. पण महाराज म्हणतात आम्हाला ही स्थिती प्राप्त झाली, पण प्राप्त झालेली स्थिती टिकणंही खूप अवघड आहे, कारण आहे ती स्थिती कधी घसरेल हे सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक मनुष्याला भीतीमध्ये अधःपतनाची चिंता असते. महाराज या जगातल्या प्रत्येक माणसाला चिंता आहे. संसारिकालाही चिंता आहे आणि पारमार्थिकालाही चिंता आहे. महाराज संसारिकाला चिंता आहे हे पटतंय, पण पारमार्थिकाला चिंता आहे हे पटत नाही. का पटत नाही? तर चिंता आणि पारमार्थिक हे अधिकरणच जुळत नाही. पण महाराज म्हणतात तरी सुद्धा आहे. पारमार्थिकाला कशाची चिंता आहे? तर पारमार्थिकाला भगवान परमात्म्याची आपल्या जीवनामध्ये कधी भेट होईल याची मात्र पारमार्थिकाला चिंता आहे. तसं तर पारमार्थिकाची चिंता ही सार्थक असते आणि संसारिकाची चिंता ही निरर्थक असते. विठ्ठल संसारिकाची चिंता काय असते? वाढावे संतान आठवलं म्हणून एक वाक्य सांगतो. काय देवाची कृपा आहे माहीत नाही. देव काहीच्या हातात असतो, काहीच्या कंठात असतो आणि काहीच्या मुखात असतो. विठ्ठला विठ्ठल. आता आमच्या बालाजी महाराजांच्या देव कंठात आहे. काय चाललं होतं आपलं? काय हाय जेवायला सांगा आता काय ते. प्रत्येक माणसाला चिंता असते. संसारिकाची चिंता एवढीच असते, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, एवढीच चिंता असते. ज्ञानोबा तर खूप बहारदारीचं वर्णन करतात. ज्ञानोबा बोलतात की अंगा मनाशी रुची यावे, इतुलेनी कृत्याकृत्य नाठवे, करली याचेनी नावे भलतेची करी. ही संसारिकाची चिंता असते आणि संसारिकाची चिंता ही निरर्थक असते. संसारिकाच्या चिंतेला काहीही अर्थ नसतो, किंबहुना ज्याला काहीही अर्थ नसतो त्याला संसारिकाची चिंता म्हणतात. विठ्ठला विठ्ठल. पण परमार्थिकाची चिंता मात्र सार्थ असते. बरं, परमार्थिकाला एकच वाटतं की मला माझ्या जीवनामध्ये भगवान परमात्मा कधी प्राप्त होईल. अहो मरावं तर संसारिकाला लागतं. अभंगाचा विशेष तो आहे आपल्या. मरावं संसारिकालाही लागतं आणि मरावं पारमार्थिकालाही लागतं. या मृत्यूलोकामध्ये अमर होण्याकरता कोणीही आलेला नाही. मरावं सगळ्यांनाच लागणार आहे. पण एवढंच आहे की
परमार्थिकाला परमात्म दर्शनाशिवाय, भगवंताच्या दर्शनाशिवाय पारमार्थिकाला मरावं वाटत. असे परमार्थिकाला एकच वाटतं, माझा उद्धार कधी होईल, हीच पारमार्थिकाची चिंता आहे. एवढी चिंता आहे की माझा उद्धार कधी होईल, तो नारायण माझ्यावरती कृपा करील, असं तुम्ही संत जन मला काहीतरी सांगा. काय मी उद्धार पावेण, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन. असं तुम्ही काहीतरी सांगा आणि माझं समाधान करा. करा समाधान चित्त माझे. काय या अभंगाचं सर्वजण दुसरं चरण ध्रुवपद मानतात आणि मानलंच पाहिजे. काय हे खंडैल कर्म, पण थोडीशी अभंगाची, हा जो जगद्गुरु तुकोबारायांचा नाटाचा अभंग आहे ना, याची मी जर थोडीशी तुम्हाला वेगळी संगती सांगतो, पटली तर बघा. काय मी उद्धार पावेण, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे, ऐसी चिंता करी सदा सर्व काळ. काय हे खंडैल कर्म, पारुषतील धर्माधर्म, कासयाने कळेल ते वर्म, म्हणून श्रम वाटतसे, ऐसी चिंता करी सदा सर्व काळ. काय हे स्थिर राहील बुद्धी, काही अरिष्ट नयेल की मधी, धरिले जाईल ते सिद्धी, शेवट तो कधी मज न कळी, ऐशी चिंता करी सदा सर्व काळ. काय हे निवतील डोळे, सुखते देखोनी सोहळे, संचित कैसे ते न कळी, होतील डोहाळे वासनेशी, ऐशी चिंता करी सदा सर्व काळ. अशीच चिंता मात्र जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी माझ्या जीवनामध्ये करतोय. मला माझ्या जीवनामध्ये भगवान परमात्मा भेटला पाहिजे. महाराज एवढं त्या भगवंताच्या भेटी वाचून आणलंय काय? महाराज म्हणतात की बाबा या मनुष्य जन्माची सार्थकता कशात आहे?
आता जमलं. एक विठ्ठलच पाहिला असता तुकोबाराय म्हणतात या जन्माची सार्थकता आहे बरं. नाही तरी गेला जन्म वाया. म्हणून तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की मला माझ्या जीवनामध्ये भगवान परमात्मा कधी प्राप्त होईल आणि या माझ्या जन्माची सार्थकता कधी होईल. का एका भगवंताच्या भेटीमध्ये मात्र या जन्माची सार्थकता आहे. जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या भेटी करता प्रयत्न करतात, चिंता करतात. तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगेसा. याच्या करता झालं काय अवघियाचा विसर झाला हा राहिला उद्योग. महाराज तुमची आकांक्षा काय, तुमची इच्छा काय? काय नाही. देव कृपा करील मज काय लाज राखील. माझ्यावरती देवानं कृपा करावी आणि माझी लाज राखावी एवढीच माझी इच्छा आहे. बरं महाराज याच्या करता तुमचे प्रयत्न काय? तर महाराज म्हणतात मला जो जो भेटेल त्याला मी एकच विचारतोय की मला माझ्या जीवनामध्ये भगवान परमात्मा कधी प्राप्त होईल. उसाविषी हिची वाटे जे जे भेटे तयासी. जो जो मला माझ्या वाटेत भेटेल त्याला मी एवढंच विचारतोय. कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल वाटेल तुम्हा कोणा. जरी वाटेल तुम्हा कोणा. जगद्गुरु तुकोबाराय एवढंच विचारतात की कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल. जरी ठावा असेल तुम्हा कोणा. तुम्हाला कोणाला माहिती असेल तो कोण्या गावात आहे तर मला तेवढं सांगा तुम्ही. ते लेकरं जरा शांत बसो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. महाराज म्हणतात की तो कोण्या गावामध्ये आहे हे मला मात्र तुम्ही सांगा आणि मला कृतकृत्य करा बरं तुम्ही. कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल. जरी ठावा असेल तुम्हा कोणा. तुम्हाला कुणाला जर माहिती असेल तो कोण्या गावात आहे तर मला मात्र तेवढं सांग. तुकोबारायांची अवस्था मात्र खूप विरहाची झालेली आहे. जगद्गुरु तुकोबाराय जो भेटेल त्याला तेवढंच विचारतात. मी एक खूप छान दृष्टांत सांगत असतो. जवळजवळ आता तो दृष्टांत मी 4 वर्ष झालं सांगितला नाही. आज तो दृष्टांत सांगतो तुम्ही. भगवान परमात्म्याच्या भेटीविषयी जगद्गुरु तुकोबारायांची काय अवस्था झाली. काय झालं, एकाच गावातल्या 2 मुली दुसऱ्या एकाच गावात दिल्या. एकाच गावातल्या 2 मुली दुसऱ्या एकाच गावात दिल्या. दिवाळीचा सण आला आणि एकीचा मुरहाळी न्यायला आला आणि दुसरीचा आलाच नाही. मुरहाळी कळतो ना तुम्हाला? हां, वाघ्या मुरळी नाही, मुरहाळी. हां, असं जरा. एकीला मुरहाळी न्यायला आला आणि दुसरीला आलाच नाही. आणि जिचा मुरहाळी न्यायला आला होता ना ती गरीब होती. आणि खरं सांगू गरीबाचेच मुरहाळी लवकर न्यायला येतात. जिचा मुरहाळी न्यायला आला ती गरीब होती आणि जिचा मुरहाळी न्यायला आला नव्हता ना ती श्रीमंत होती. मग ती श्रीमंताची मुलगी त्या गरीबाच्या घरला आली आणि तिनं विचारलं, दादा येता येता तुम्ही माझ्या घरापुढून आलात का? तुम्हाला माझ्या घरचं कोणी दिसलं का? तर त्यावेळेला
तो पांतस्थ तो मुरारी म्हणाला, अगं ताई, मी येता येता तुझ्या घरापुढून आलो, येता येता मी तुझ्या दारापुढून आलो, पण तुझ्या घरचं काय मला मात्र कोणी दिसलं. त्या वेळेला ती मुलगी, जुन्या काळात माड्या होत्या, ती मुलगी माडीवर गेली. सध्याच्या भाषेत सांगायचं म्हणजे ती मुलगी स्लॅपवर गेली. तिनं एक हात कमरेवर ठेवला, एक हात कपाळाला लावला आणि ती तिच्या गावाच्या दिशेनं डोळे लावून एकटक नजरेनं बघू लागली. आणि ती मुलगी रडू लागली की आज बाल प्रतिपदा आहे, दिवाळीसारखा सण आहे, आणि तरी मला आज मात्र माझ्या घरचं कोणी न्यायला आलं नाही. त्या मुलीची जशी अवस्था झाली तशीच तुकोबारांची अवस्था झाली. वाट पाही बाही निढळी ठेवून या हात. बरं महाराज, असं नेमकं झालं काय? पंढरीच्या वाटे दृष्टी लागली चित्त. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की त्या माहेरातला निरोप कधी मला येईल ह्याची मी वाट बघतो. माहेरीचा काय येईल निरोप, म्हणून झोप नाही डोळा विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारांची अवस्था झालेली आहे. किंबहुना ज्ञानोबारांची अवस्था तर थोडीशी याही पुढची. ज्ञानोबाराय जो भेटल त्याला नाही विचारत, ज्ञानोबाराय कावळ्याला विचारतात की मला माझ्या जीवनामध्ये तो पैल असणारा भगवान परमात्मा कधी प्राप्त होईल. तो गे काऊ कोकत आहे, शकुण गे माये सांगत आहे. उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मडीन पाहू, पाहुनी पंढरी राहू घरा कैती. बरं तुकोबाराय, तुम्हाला भगवान परमात्म्याच्या भेटीविषयीची एवढी तळमळ लागली, एवढी चिंता लागली, मग एवढी चिंता का लागली? भेटेल ना एक दिवस तो भगवान परमात्मा तुम्हाला. तुकोबाराय म्हणतात एक दिवस भेटेल, पण त्या एका दिवसाचा काय भरोसा, त्या एका दिवसाचा काय भरोसा. हा देह जाण्याच्या आधी मला माझ्या जीवनामध्ये तो भगवान परमात्मा भेटला पाहिजे, हे महाराज सेवेला घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात.
तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तो भगवान परमात्मा भेटेल ना. महाराज म्हणतात भगवान परमात्मा भेटेल, पण हा देह जाण्याच्या आधी त्या भगवान परमात्म्याचं दर्शन झालं पाहिजे. ही पारमार्थिकाची चिंता असते. जायाचे शरीर जाईल क्षणात. महाराज म्हणतात या शरीराचा काय भरोसा आहे, हे शरीर कधी जाईल याची काय शाश्वती. आपण पाहतो, पाहता पाहता माणसं निघून जातात महाराज. हो, पाहता पाहता निघून जातात. सकाळी आपण भेटतो आणि नेमकं घरी आलो, अहो रामराव गेले, अहो आता चहा घेतला पण आता गेले. का? माणसाचा भरोसा नाही महाराज कधी जगू. फक्त आपल्या हातात एवढंच आहे, भगवान परमात्म्याचं भजन करणं, भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणं, साधूची पूजा करणं, भगवान परमात्म्याची पूजा करणं, एवढंच आपल्या हातात आहे. आणि एवढंच आपल्या सोबत येणार आहे, बाकी काहीही येणार नाही. म्हणून भगवान परमात्म्याला, साधूला, देवाला दिलं पाहिजे माणसानं. का? मी कुठंतरी वाचलं होतं की तुझे किसने भी तो दिया है, तुझे जिसने दिया है उसे तू देना चाहिए, जिसने तुझे दिया है उसे तू नहीं देगा तो परमात्मा नाराज हो जाएगा. यदि अगर परमात्मा नाराज हो गया तो तुझे मरते वक्त 2 समय का भोजन भी नहीं मिलेगा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. कल्याणचा तो हिंदी लेख होता, मी त्याच्यात ते वाचलं होतं की भगवान परमात्मा मला माझ्या जीवनामध्ये भेटला पाहिजे. का? तर हे शरीर कधी निघून जाईल याची काहीही शाश्वती नाही. का? हे शरीर मात्र आम्ही उसनं आणलेले आहे, तुकोबाराय बोलतात. आणि ज्ञानोबारांची सुद्धा तशीच उभी. ज्ञानोबाराय सुद्धा सांगतात, जायाचे जैसे लेणे अंगावरी आहाच वाणे, तैसे देह धरणे उदास तयाचे. किंबहुना पारमार्थिकाला भगवंताच्या दर्शनाशिवाय मला वाटत नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की मला माझ्या जीवनामध्ये तो भगवान परमात्मा भेटला पाहिजे. महाराज म्हणतात हे शरीर कधी जाईल याची शाश्वती नाही. का नाही? तर देह जाईल जाईल, याशी काळोबा खाईल, कारे नुमजशी दगडा, कैचे हाती घोडे वाडा, लोडे बालस्त सुपती, घरा आलिया फजिती, शरीर संबंधाचे नाते, भोरड्या बुडविती शेताते, अजूने तरी होय जागा, तो का म्हणे पुढे दगा. महाराज म्हणतात की हा देह कधी जाईल याची शाश्वती नाही. का? तर हे शरीर आम्ही 5 जणांचं उसणं आणले. बरं, पिंड हा उसणा नेला पाचा, पिंड हा उसणा नेला पाचा, लागे
लागे देणे शेखी ज्याचा प्यासी लागे देणे जाऊ राहो देह आता येते घडी जाऊ राहो देह आता येते घडी वारकरी चालीतला आनंदच काय वेगळा आहे होय. आमचे आदरणीय परमपूज्य वैकुंठवासी गुरुवर्य रामचंद्र बाबा बोधे नेहमी म्हणायचे की ज्ञानेश्वर अरे वारकरी चालीमध्ये एवढं सामर्थ्य आहे आणि ऐकायला गोड वाटतं का नाही? का नाही? नाही वाटत? गोड वाटतं ऐका. वारकरी चालीमध्ये एवढं सामर्थ्य आहे की वारकरी चालीनं माणसाला समाधी लागते, एवढं वारकरी चालीत सामर्थ्य. आता पुढचं मी माझ्या मनानं जोडलेलं सांगतो. ते म्हणायचे वारकरी चालीनं माणसाला समाधी लागते आणि पिक्चरच्या चालीनं लागलेली समाधी भंग होते. विठ्ठला विठ्ठला. आणि सध्या तर काय सांगावं, सध्याच्या कीर्तनकारांनी संप्रदायाचा बाजार मांडला. विठ्ठला विठ्ठला. महाराज म्हणतात हे जे आहे ना, हे आम्ही 5 जणांचं उसणं आणले. पिंड हा उसना निला 5चा शेखी ज्याचा त्याशी लागे देणे. या अभंगाची सुरुवात आहे बालाजी महाराज. मी अभंगच कीर्तनाला घेत असतो. तुझा विसर नको माझी आओ जीवा क्षण एक केशवा माय बापा जाओ राहो देह आता याची घडी कायशी आवडी याची मज कुश्चिळ इंद्रिय आपुलिया गुणे याची या पाळणे कोण हित पुत्रपत्नी बंधू सोयरे खाणोरी याचा कोण धरी संगाता. पिंड हा उसना निला 5चा शेखी ज्याचा त्याशी लागे देणे. तुका म्हणे नाही अनेक सोयरी तुझ विन दुसरी पांडुरंगा जाओ राहो देह आता हिची घडी कायशी आवडी याची मज. मला माझ्या जीवनामध्ये त्या भगवान परमात्म्याचं दर्शन कधी होईल? का या देहाचं तर काही भरवसा नाही. पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ लाविला सबळ अहंकार त्या पाठी. हा देह कधी जाईल याची शाश्वती नाही. म्हणून माणसानं जीवनामध्ये कधीही मरण्याचा विचार डोक्यात आणायचा नाही. का तर आपल्या जीवनामध्ये एक दिवस असा उजाडणार आहे की आपल्याला आपली इच्छा नसताना सुद्धा मरावं लागणार आहे. न लगे द्यावा जीव सहजची जाणार आहे हा विचार करा काही जायाचे शरीर जाईल क्षणात. की महाराज म्हणतात हे शरीर क्षणात निघून जाईल, फक्त हा देह जाण्याच्या आधी तो भगवान परमात्मा मला माझ्या जीवनामध्ये भेटला पाहिजे. मग एक शंका अशी उपस्थित होते की जे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की भगवान पंढरीनाथाशिवाय मी माझ्या जीवनामध्ये दुसऱ्या भगवंताचं मुख सुद्धा पाहणार नाही, किंबहुना मी माझ्या मुखारविंदातून दुसऱ्या देवाचं नाव सुद्धा घेणार नाही. ते तुकोबाराय आधी तर गोपीनाथ शब्द का वापरतात? काय एक तर इथं पंढरीनाथ शब्द वापरायला पाहिजे होता, श्री विठ्ठल शब्द वापरायला पाहिजे होता, किंवा पांडुरंग शब्द वापरायला पाहिजे होता. महाराज गोपीनाथ शब्द का वापरतात ह्याचा विस्तार करायला गेलो तर 9:30 वाजतील. त्यामुळं मी काही विस्तार करणार नाही. विस्तारे सांगता बहुत प्रकार होईल उशीर आता पुरे का गोपीनाथ पावेचिना. महाराज प्रश्न विचारतात की हा गोपीनाथ मला का भेटत नाही. आता हा म्हणजे नेमका कोणता, त्याचा खूप मोठा इतिहास आहे, विस्तार आहे, तो मी आता सांगणार नाही. जायाचे शरीर जाईल क्षणात कहा गोपीनाथ पावेचिना. जगद्गुरु तुकोबाराय त्या भगवान परमात्म्याच्या भेटीकरता प्रयत्न करून 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 थकले आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणले आता तर मला माझ्या जीवनामध्ये तो भगवान परमात्मा भेटत नाही. बरं अहो महाराज, तो भगवान परमात्मा त्या संतांच्या जवळ असतो.
तुम्ही संतांकडे जा आणि संतांकडे गेलात म्हणजे तो तुम्हाला भगवान परमात्मा प्राप्त होईल. किंबहुना ते संत महात्मे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये त्या भगवान परमात्म्याची भेट घालून देतील. पण या जगाचा असा नियम आहे, या जगामध्ये कोणत्याही व्यक्तीकडून आपलं काम करून घ्यायचं असलं, सिद्धेश्वर महाराज, कोणत्याही व्यक्तीकडून आपलं काम करून घ्यायचं असलं तर त्या व्यक्तीला आधी प्रसन्न करून घ्यावं लागतं. आणि प्रसन्न करून घेण्याकरता या जगाच्या पाठीवरती एक सूत्र आहे, एक फॉर्म्युला आहे, आणि त्याला स्तुती असं म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. किंबहुना स्तुती या शब्दाचा इतिहासच खूप वाईट आहे. स्तुती या शब्दाचा एक आठवलं म्हणून सांगतो तुम्हाला. तुम्हाला जर एखाद्याला मातीत घालायचं असलं ना, मातीत, तुम्ही म्हणसाल महाराज चांगली कीर्तन करता, कीर्तनात मातीत घालायचं सांगता तुम्ही. पण सांगतो तुम्हाला, एखाद्याला जर मातीत घालायचं असलं ना, मातीत, उद्याच्याला त्याला गुण ठाई काय लावायचा असल्यानं सोपा उपाय एकच, काय, त्याची स्तुती करायची. महाराज म्हणतात स्तुतीत एवढं सामर्थ्य आहे की एखाद्या माणसाचं वाटोळं होऊ शकतं. स्तवनिया नरा केला एक दिवसाचा, आठवड्याचा, महिन्याचा नाही, आयुष्याचा मातेरा. विठ्ठला. हो, पण स्तुती जेवढी वाईट आहे तेवढीच ती पोषक सुद्धा आहे. महाराज मग आता मात्र आम्हाला आमच्या जीवनामध्ये तो भगवान परमात्मा भेटत नाही, त्या संतांच्या जवळ तो भगवान परमात्मा नित्य वास्तव्य करतो. बरं महाराज, मग आता आम्हाला त्या संतांकडे जाऊन भगवान परमात्मा भेटला पाहिजे, पण संतांना प्रसन्न करण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय त्या संतांचं वर्णन करतात आणि त्यांच्यावरती तुम्ही माझा निरोप त्या भगवान परमात्म्याला सांगा अशी जबाबदारी त्यांच्यावरती टाकतात. काय वर्णन करतात? महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. कृपेचे सागर आहात, तुम्ही मात्र माझा निरोप त्या भगवान परमात्म्याला सांगा बरं. जगद्गुरु तुकोबारा या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये संतांचं वर्णन करतात, संतांची स्तुती करतात, किंबहुना संतांना सागराची उपमा देतात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि या दुसऱ्या चरणाच्या सुरुवातीलाच खूप महत्त्वाचा शब्द वापरला, तो म्हणजे तुम्ही. आता तुम्ही या शब्दाचा मी विस्तार करणार नाही, त्या दिवशी तुम्हाला सांगितला होता. तुम्ही संत कृपेचे सागर आहात. बरं महाराज, ज्या संतांवरती आम्हाला आमच्या जीवनातली पूर्ण भावपूर्ततेची जबाबदारी टाकायची, किंबहुना आमचं ज्यांना समर्पण करायचंय ते संत नेमके कसे आहेत, असं एखादा आम्हाला संतांचं लक्षण सांगा. काय आहे, कलियुगामध्ये संत खूप झाले,
त्यामुळं कलियुगामध्ये, या आग लागलेल्या युगामध्ये संत म्हणावंच कुणाला, हा खूपच मोठा प्रश्न आहे. अगदी आपण खूप वेळेला अनेकविध संतांच्या व्याख्या ऐकत असतो, पण एक तुम्हाला थोडीशी तत्त्वज्ञानाच्या दृष्टीनं संतांची व्याख्या सांगतो. संत कुणाला म्हणतात तर नीट आहे का, संत ही एक व्यक्तीच असते. संत ही एक व्यक्तीच असते, पण ती व्यक्ती नसते, तर त्या व्यक्तीला आलेली ती अवस्था असते. आणि अवस्था येणं वेगळं आणि अवस्था आल्यासारखं दाखवणं वेगळं. अवस्था न येता अवस्था आल्यासारखं जे दाखवतात ना, त्याला दंभ म्हणतात. आता आपलं कीर्तन करायचं ठरलंय, अभंग सुटावत असं काही ठरलं नाही. आता त्याला सांगतो अवस्था कशाला म्हणतात आणि दंभ कशाला म्हणतात. काय झालं, जिजाबाईच्या घरी असा निरोप आला की आज मात्र जिजाबाईंना त्यांची बंधुराज भेटण्याकरता येणार आहेत. आणि कोणतीही बहीण असो, कोणत्याही बहिणीला भाऊ भेटायला येणार आहे म्हटलं की आनंदच होतो. किंबहुना जुने कीर्तनकार सांगत असतात की बाईला माहेरचं कुत्रं आलं तरी बरं वाटतं. वाक्य अर्ध आहे आप्पा, पुढचं ऐका, अर्ध आहे वाक्य. माहेरचं कुत्रं आलं तरी बरं वाटतं आणि सासरच्या कुत्र्याचं सुद्धा बरं वाटत नाही. आता पूर्ण झालं. त्या दिवशी तर भाऊच भेटायला येणार होता, आनंद होणं साहजिकच. जिजाबाई लवकरच उठल्या, सुंदर असा स्वयंपाक करायला सुरुवात केला आणि जगद्गुरु तुकोबाराय सगळं नित्यनेम वगैरे देवपूजा महाराजांची आटोपली. महाराजांनी खुंटीला अडकवलेला विणा गळ्यात घातला, पागोट घातलं आणि जगद्गुरु तुकोबाराय भंडारा डोंगराच्या दिशेनं भजन करण्याकरता निघाले. जिजाबाईने महाराजांना अडवलं, महाराज थांबा. का, आज मला माझा भाऊ भेटायला येणार आहे. एखाद्या वेळेला तुम्हाला स्वयंपाक घेऊन यायला उशीर होईल, त्यामुळं मी तुम्हाला आज एक विनंती करते की आज मात्र तुम्ही थांबा. तासा 2 तासात स्वयंपाक होईल. स्वयंपाक झाला की जेवण नंतर जा. आता ते तुकोबाराय होते. तुकोबाराय म्हणले घर काय डोंगर काय, कुठे भजनच करायचे आपल्याला. ते काय आपण नव्हतो, आपण कीर्तनात भजन करत नाही, तो भाग वेगळा आहे. तुकोबाराय म्हणले घर काय डोंगर काय, कुठे भजनच करायचे. महाराज बसले भजन करत. तासा 2 तासाने स्वयंपाक झाला. महाराजांना जेवायला वाढलं. महाराजांनी ताट पाणी केलं, वैश्वदेव केलं. महाराज जेवले आणि भंडारा डोंगराकडे भजन करण्याकरता निघून गेले. पुन्हा तासा 2 तासांनी जिजाबाईचा भाऊ आला. बहीण भावंडांचं हितगुज झाली, गप्पा गोष्टी झाल्या, चर्चा झाली. दादा तुझं कसं आहे वगैरे सगळं विचारलं आणि नंतर भाऊ जेवायला बसला. भावाने ताट पाणी केलं, वैश्वदेव केला. प्रत्येक पदार्थाचा घास घ्यायचा आणि भाऊ वाकड तोंड करायचं. जिजाबाईने विचारलं, दादा अरे काय झालं, प्रत्येक पदार्थाचा घास घेतोस आणि वाकडं तोंड करतोस, काही कमी जास्त झालंय का? भाऊ म्हणला, अगं काय नाही, नाही काहीतरी झालं. भाऊ म्हणला, अगं तू स्वयंपाक खूप प्रेमानं केला, ही गोष्ट खरी, पण एकाही पदार्थामध्ये मीठ नाही. जिजाबाई म्हणल्या, आता माझा नवरा जेवला 2 तासापूर्वी, मला चकार शब्द बोलला नाही. माझा तर भाऊ म्हणतो हे काय पदार्थात मीठ नाही. येऊ दे त्यांच्याकडे, आल्यानंतर बघते. आता ती माता बावल्यांचीच भाषा असते. भाऊ जेवला, निघून गेला. सायंकाळी तुकोबाराय भंडारा डोंगरावरून घरी परतले. महाराजांनी विना खुंटीला अडकवला, पागोट ठेवलं आणि महाराज घोंगडीवरती शांत मुद्रेत महाराज बसले. आणि जिजाबाईनं काय केलं, पाण्याचा तांब्या आणला भरून आणि महाराजांपुढं आणून जोरात आदळला. एवढाच आदळला. आणि खरं सांगतो आता बाबा, आता ते आमच्या तर काही उपयोगाचं नाही, पण कोणाच्या हिताचं असलं तर सांगा जाऊ, काय तुमच्या कामाचं, यांच्या काही कामाचं नाही. तुम्ही जर घरी गेले आणि तुमच्या गृहमंत्र्यांनी जर भांडी आदळायला सुरुवात केली तर समजायचं आज घरात काहीतरी बिघडलेलं दिसतंय. तिला म्हणायचं घर आदळ नाही तर भांडी आदळ, आपलं सरळ बाहेर निघून जायचं. पण ते तुकोबाराय होते, काय बोलले नाही, शांत बोलले. जिजाबाईच बोलल्या, महाराज
सकाळी जेवलात ना? हो जेवलो. बरं मग सकाळी स्वयंपाक कस काय झाला होता? आता तुकोबारायने सुद्धा असं मिस्किल उत्तर दिलं. महाराज अगदी आगीत रॉकेल होता असंच. तुकोबाराय म्हणले खरं सांगू? हो खरंच सांगा स्वयंपाक कस काय झाला होता. तुकोबाराय म्हणले तुझं आणि माझं आपल्या दोघाचं लग्न झाल्यापासून असा स्वयंपाक कधीच झाला नाही. ती म्हणली मला हेच म्हणायचं, असं कधीच झालं नाही ना, आजच कसं काय झालं? ह्याला म्हणतात अवस्था. काय खातो आम्ही कासया सांगाते कैसे लागते कैसे लागते. कैसे लागते तुकोबाराय म्हणले मी खरं सांगू, मी काय खातो काय पितो मला याचं भान राहत नाही. याला म्हणतात अवस्था. काय खातो आम्ही कासया सांगाते कैसेही लागते निनुमुखी. आणि आता दंभ कशाला म्हणतात ते सांग. आता दररोजच कीर्तनाला जातो, पण एका खूप मोठ्या ठिकाणी कीर्तनाला गेलो. एका खूप मोठ्या भागवताचार्यांची भागवत कथा चालू होती. लवकरच गेलो, महाराजांची भागवत कथा ऐकली. कधी कोण्या महाराजा शेजारी जेवायला बसू नये, पण त्या दिवशी बसलो. जेवायला बसलो आम्ही दोघांनाही सारखंच वाढलं. दोघांनी पाणी फिरवलं, जेवायला सुरुवात केली. आणि मला जरा भाजीत मीठ लागत होतं. मग आता पोरं तुम्हाला प्रश्न विचारतो, भाजीत मीठ लागल्यानंतर मागितलं पाहिजे का नाही? मागितलं पाहिजे, बरोबर. हुशार आहेत तुम्ही. बाळा मागितलं पाहिजे का नाही? मागितलं पाहिजे. वा खूप छान. ताई मागितलं पाहिजे का नाही? वा मागितलं पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? मागितलं पाहिजे ना? हो. तुम्ही सगळे म्हणता, आधीच बहुमतानं ठराव झालेला बरा ना. तुम्ही सगळे म्हणता म्हणून मी मागितलं. मी म्हणलं ताई अहो जरा भाजी आळणी झाली, थोडं भाजीत मीठ लागते, मीठ द्याल का? त्या ताई मीठ आणण्याकरता गेल्या आणि या भागवताचार्याने मला खुबे हाणायला सुरुवात केली. मी म्हणलं महाराज जरा शिस्तीत जेवा की, जेवते वेळेस काय झटके बिटके येतात का काय तुम्हाला? ते म्हणले भाजीत मीठ कुठं मागत असतात का? लागते तर मागितलंच पाहिजे ना बावळ्या. ते म्हणले तुकोबारायने कुठं मागितलं होतं? अरे त्यांना अवस्था आली होती, मला अजून आली नाही. आता नीट आहे का? जोपर्यंत भाजीत मीठ लागतंय आणि न मागणं याला दंभ म्हणतात. आता सिद्धांताचं वाक्य सांगतो आणि कीर्तन संपवतो. ज्या दिवशी तुम्हाला अवस्था येईल ना त्या दिवशी भाजीमध्ये मीठ आहे का नाही हेच कळणार नाही, तर मागायचा प्रश्न कुठं राहतो? विठ्ठला विठ्ठला. तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरुपहा फार सांगा देवा. अनाथ अपराधी कोणी नाही त्याला, पायापी विठ्ठला ठेवी मज तुका म्हणे ऐसी करा निरवण. मग तो रक्षण करील माझे. तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरुपहा फार सांगा देवा. अगदी 10च मिनिटात आपल्या सेवेला पूर्णविराम द्यायचा आहे. उर्वरित चरणांचा अर्थ मी नंतर सरळ सांगतो. तोपर्यंत संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण विठोबा रखुमाई भजन घेऊ. सर्वांनी हात वरती करा. झाले का बाबा? असे नाही, असे. राहू द्या असंच. येतो सकाळी काकड्याला, लगेच खाली घेतली. करा 2च मिनिटं. विठोबा रखुमाई Thank you.
हात खाली कसं काय घेतले तुम्ही? हां, आता गाडी निघून गेल्या, पिशी घेऊन पळून मजा नाही. असो, झालं का पुन्हा सुरू? तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांग. तुम्ही संत मायबाप कृपेचे सागर आहात. तुम्ही माझा निरोप त्या भगवान परमात्म्याला सांगा, तो तुमचं नक्की ऐकेल. बरं महाराज, निरोप सांगा म्हणजे नेमका काय निरोप सांगा? अनाथ ज्ञानी कोणी नाही त्याला, पाया पे विठ्ठला ठेवी मज. मोठ्या माणसाकडून जर काम करून घ्यायचं असेल तर तिथे आपला बडेजावपणा, तिथे आपला मोठेपणा सांगू नये. तिथे आपली विनम्रता सिद्ध झाल्याशिवाय मोठी माणसं कृपा करत नाहीत. म्हणून महाराज या अभंगातून आपला लहानपणा या चरणात स्वीकारतात. वास्तविक पाहता जगद्गुरु तुकोबाराय अनाथ होते का? जगद्गुरु तुकोबाराय अपराधी होते का? जगद्गुरु तुकोबाराय अज्ञानी होते का? तर नाही. अरे, ज्यांचं नाव घेतलं असता जगातले सगळे अपराध समाप्त होतील एवढी ज्या महात्म्यात ताकद आहे, तो महात्मा अपराधी असू शकेल का? जगातली सगळी ज्ञानं ज्यांच्या पायाजवळ लोळणी घेतात ते तुकोबाराय अज्ञानी असू शकतील का? अनाथ अपराधी कोणी नाही त्याला. आणि ज्यांच्या अभंग पाठ करण्याने, ज्यांच्या नामोच्चारणाने जगातलं सनाथत्व प्राप्त होईल ते तुकोबाराय अनाथ असतील का? म्हणून अनाथ अपराधी कोणी नाही त्याला. त्याला कोणी नाही असं तुम्ही सांगा. तो अनाथ आहे, अपराधी आहे असं जर तुम्ही सांगितलं तर ते संत महात्मे मात्र माझ्यावरती नक्की कृपा करतील आणि मला त्या भगवान परमात्म्याची भेट घालून देईल. एवढं मात्र तुम्ही करा. तुका म्हणे ऐशी करा निरवण, मग तो रक्षण करेल माझे. काय एकच कोटी सांगतो, जीव देवाकडे जात नाही, देव जीवाकडे येत नाही. या दोन्हीचं एकत्रीकरण करण्याकरता संतांची आवश्यकता. जीव काय म्हणतो? अरे, जे माझ्या प्रारब्ध वशात आहे ते होणारच आहे. मग मला भगवान परमात्म्याचं भजन करण्याची गरज काय? आणि भगवान परमात्मा म्हणतो माझं तर ब्रीदच आहे भक्ता राखे पायापाशी, मला बाकीच्यांचं काय घेणं देणं. त्याला गरज असेल, तो संसारातल्या त्रासानं तप्त झाला असेल तर तो माझ्याकडे येईल. त्याला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असला तर, अन्यथा मला काहीही गरज नाही. देव जीवाकडे जात नाही, जीव देवाकडे येत नाही. या दोन्हीचं एकत्रीकरण करण्याकरता संतांची आवश्यकता आहे. म्हणून तुका म्हणे ऐसी करा निरवण, तेची माझी हित करीती सकळ. काय हित करीती? जेने हा गोपाळ कृपा करी तेची माझी हित करीती, सकळ हित करीती साधन आहे. म्हणून तुका म्हणे ऐशी करा निरवण, मग तो रक्षण करेल माझे. कशा आहेत ते? तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा. यथामती यथा अवकाश, मला जशी जमेल तशी वेळी वाकडी चिंतन सेवा करण्याचा प्रयत्न केला. तसं मी हा अभंग घेणार नव्हतो, पण आमच्या बालाजी महाराजांनी आग्रह धरला, महाराज हा अभंग घ्या. म्हणून आपल्या सर्वांच्या कृपा आशीर्वादानं जसं मला वेळ वाकडं जसं जमेल तसं मी या अभंगाचं चिंतन करण्याचा आपल्या सर्वांच्या कृपा आशीर्वादानं प्रयत्न केला. काय मी नेहमी सांगत असतो, काही वेळेला प्रसंग असा असतो, काही वेळेला की आपण अभंगाचं चिंतन न करून जाऊ द्या, पण डोळ्यापुढं माणसं अशा उंचीची उभे असतात किंबहुना बसलेले असतात की त्यांना पाहिलं तरी अभंगाचं चिंतन सुचतं. पण रामेश्वर महाराज काही वेळेला प्रसंग असा असतो की अभंगाचं चिंतन खोकलण्यासकट पाठ करून जाऊ द्या, तिथं गेल्यावर माणसंच असे असतात काही असे दृष्टीचा सुद्धा परिणाम असतो. म्हणून महाराज ज्ञानोबा अहो ज्ञानोबांची भाषा काय प्रगत आहे. कृपा कटाक्ष न्याहाळिले आपुले कधी बैसविली बापर कुमादेवर विठ्ठले, भक्ता दिधले वरदान म्हणून झालेली सेवा
स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज ज्ञानोबाराय तुकोबाराय पांडुरंग परमात्मा आपण सर्व मायबाप श्रोते सर्व आमची आदरणीय परमपूज्य महाराज मंडळी सर्वांच्या चरणारविंदी झालेली सेवा समर्पित करतो आणि झालेल्या सेवेला मी इथंच पूर्णविराम देतो. बोलिलो ते आता काही जाणता नेणता क्षमा करावे अन्याय पांडुरंगी माझी माय. स्तुती निंदा केली लागे पाहिजे साहिली क्षमा करावे अन्याय पांडुरंगी माझी माय. तुका म्हणे लाड दिला तैसा पूर्वा कोड क्षमा करावे अन्याय पांडुरंगी माझी माय. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले तेथ माझी जिवरले पायी कपण पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदे मद क्षमा करणे संते नोहे अंगभूत युक्ती नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे ज्ञानेश्वर